मग काय घ्यायचं यंदा तर मग कांद्याचे भाव वाढणं शक्य कमीचे भाव यंदा आम्ही ना 2-3 किलो पीठ टाकणार आहे एकरच्या हिशोबाने पुढच्या वर्षी व्यापारी याच्यापेक्षा आणखी काही भाव घेणार आहे व्यापारी म्हणता शेतकरी असे म्हणते पण दाबून होते कांदे नाही नाही तर आपण लावणारच नाही हा यावर्षी वजे उखाल परवडर नाही ते पोट दुखू राहिले एमपी लेबर सगळे काम कांदे करून कोण घरी पोराला खाऊ नाही वाटत नाही माहिती का म्हणजे तुमचं म्हणणं आहे दिवाळी आमची गोड होणार नाही लाडू करेल का लाडू करायला एक तर पैसेच नाही राहणार आणि केले तर खाऊ वाटणार नाही केली तर काय वाटणार मग अशाच परिस्थिती ना तुम्ही शेतकरी भैया शेतकरी का मित्रांनो बघू शकता की युवा शेतकरी आहे आपल्यासोबत पुरा परिचय द्या आम्हाला तुम्ही एकदा काय सांगा विचारा तुम्ही पुरे एकदा मुलं पुरं नाव सांगा आम्हाला एकदा पंपे थांबना पवन नामदेव कोंडे डबल सांगा पवन नामदेव कोंडे हा लासूरगाव जाई लासूरगावचे हा. कांदे किती होते आपल्याकडे कांदे आज 200 क्विंटल 150 क्विंटल माल पडेल 150 क्विंटल माल हा, पडेल. पुरा असाच माल आहे पुरा. सुपर माल आहे पुरा हा. तर काय भाव गेले आजचे आज गेले 1050 1050 हा. तर मग एवढं मागच्या हप्त्यामध्ये काही भाव हालचाल झाली का काहीच नाही जे द्यायचे जे आहे त्याचे काढले 14 गेले 1000 गेले तुमचं म्हणणं आहे स्टार्टिंगला द्यायला जरा हा म्हणजे वला तोडलं असं तर परतल पडला असतं पडतर पडला असता. तर मग काय सांगशान तुम्ही सरकारला काय झालं आता काही शेतकऱ्याकडे पाहिजे नाही सरकार अनुदान आपलं जे नुकसान झालं काही झालं तुमच्या इकडं हा आमचं नदीच काढलं आमचं पूर्ण तूर बी सगळं पाण्यात आहे अजून मक्का पाण्यात पूर्ण आपली शिवना नदी हा शिवनाचं कडलंच आम्ही महापूर यंदातलं आलं हा तर त्याच्यामुळे भरपूर 1 एकर तूर होती पूर्ण जमीन लेवल झाली तर मग नुकसान भरपूर झालेले लय नुकसान झालं मग पंचनामे केले की नाही पंचनामे केले नाही ते सरसगड द्यायचे म्हणून ते तहसीलदार म्हणजे आम्हाला तिकडे येत नाही पाण्यामुळं हा सरसगड होणार आहे म्हणते आता काय माहिती येतं नाही आता मग तुमची दिवाळी यंदा गोड होईन का नाही दिवाळी करताच गेले दिवाळी करताच केली हा पण काही शेतकरी म्हणताय सगळं आम्ही म्हणजे पैसे लावले पैसे म्हणा तसे होईने आम्ही तेच ना मग आता 1000 रुपयाला काय होणार आहे त्याला खर्च 800 रुपये क्विंटलचा आहे खर्च 800 रुपये आज आता 7-8 महिने झाले कांद्याला कांद्याला इतकं सांभाळायचं भरायचं ट्रॅक्टरचं भाडं 1000 रुपये ट्रॅक्टरचं भाडं 1000 रुपये हा तर तुमचं म्हणणं कॅपॅसिटी संपली सगळी आता काय त्या म्हणजे कांदे त्याला प्रोडक्ट नाही राहिले भावामध्ये तेच ना गणिमत यंदा लाल कांदा आला नाही हा. नुकसान झाले मग नाही तर ह्योच कांदा 500-700 रुपये गेला हा हा मग तोंड व्हायचे बरे आले असते कोण आम्हाला. गाडी घेऊन पास चाललो असतो हा मुक्का दुखणं झालं असतं लई म्हणजे सांगता येत नाही सर होत नाही चालेल ओके धन्यवाद हो गेले 1000 रुपये काही मागच्या म्हणजे हप्त्यामध्ये काही बदल झाला कांद्याचा 1200 रुपये विकत होते 1000 रुपये गेले आणखी दिवस झाले म्हणजे आता आशा संपलेली आहे आपले कांदे लावायचे नाही तर मग अजून कांदे किती तुमच्याकडे 10-12 ट्रॅक्टर अरे तुम्ही लोकांचे कांदे थांबले तुमचे कांदे थांबला म्हणजे स्टॉकच किती करेल होता तुम्ही स्टॉक पुरा 1,500 क्विंटल मला 1,500 क्विंटल कांदे ठेवले तुम्ही हा 1,500 मध्ये मग सरासरी काय भाव लागला तुमच्याकडे सरासरी 1980 कुरा सध्या काय सरासरी हा याच्यातून खर्च निघून राहिला काय खर्च बी नाही का चाला नाही आणि आता तुम्ही काय करते आता नाही, आता लिमिट हा निमिट संपलं त्याचं ऐक नाही आता लाल मला मार्केटमध्ये येईल पण आपल्या मार्केटमध्ये अजून लालची काही कांद्याची येईल अजून येत नाही अजून एंट्री नाही झाली नाही अजून तेच म्हटलं लालची एंट्री जर झाली तर मग आपली यांची हा याचा आणखी भाव होती ना भारी आहे. हा हा, पूर्ण परिचय द्या तुमचा गणेश देवदास खेडकर पुढच्या वडगाव बुटे वाडगाव हा. कांदे किती होते कांदे गंज होते 200-300 क्विंटल 200-300 क्विंटल होते तर मग सरासरी भाव काय लागला यावर शेवानी भावाच नाही लागला कधीच म्हणजे जास्त भाव लागला काय? यावर्षी चांगलं राहिलं तर असं जवळपास कांदे आणखीन यावर्षी वाढायचं होतं हे 2-3 एकर वाढून लावायचे वाढून लावायचे ते काही भावाच नाही त्याला फुकटी कुरायला देऊ आपदा तरी पुरू राहायला लागतो किती गेले हो तुमचे कांदे आमचे 1200 झाले होते 800 गेले यावेळेस 800 गेले व्यापारी म्हणजे ते शेतकरी म्हणजे ते हा बोला व्यापारी म्हणजे ते शेतकरी म्हणजे ते आता व्यापारी समजा व्यापारी म्हणताय आम्हाला वरून जरा भाव सरकार जरा आम्हाला भाव दिला तर आम्ही भाव घेऊ सकाळी आमची गाडी होती एक, 400 रुपये गेली ती आता लावली 800 गेली मग आता याच्यात व्यापारी चुकी शेतकरी चुकी बरं कांदा तीच गाडी तीच फक्त माणूस बाजारला वाढायला माणूस बदलला हा तर मग काही भांडणं होईल ते काही भांडणं नव्हती होईल नाही का काहीच नाही आता ते ना डायरेक्ट पोलीस 500 पंप पुढे चालू केली हो का कमी गेलं समजा सकाळचं 400 झालं आता 800 गेली मग
मग आता याच्यात कोणच किती शेतकऱ्याची की व्यापाऱ्याची? आता कांदा करावा का नाही करावा हं. तोच कांदा 800 जोराल सकाळचा 400 जाईल मग कांद्यात काय फॉल्ट होता सकाळी मग तुमचं म्हणणं काय नेमकं? म्हणणं तर असं जन्म मग ते आता व्यापाऱ्याच्या मनावर खेळेल सगळा सगळ्या व्यापाऱ्याच्या मनावर. मग तुमच्या मालाला भाव आता एकोर जे आहे हा याच्यावर खुश आहे का? आता खुशच राहणार शेतकरी काय करणार तर खुश नाही राहू. कोणते आता येत नाही हा त्याला खुशच राहणार ना, जे आहे त्याचं समाधानीच राहावं लागणार आहे ना. तर पाऊस पाणी काय म्हणतो? पाऊस किती झाला मागं? लय झाला पावसानं लय नुकसान झालं इकडे व्यापारी आणखी करू आता व्यापारी करू राहिले. म्हणजे जो आहे तो माल त्याचे पैसे होईल नाही आणि जो आता तो पावसात गेला व्यापारी म्हणताय आम्हाला सरकारनं कोण जरा भाव भेटला तर आम्ही घ्यायला तयार आहे ना वाढी पण आता ते घ्यायला तयार तो लोक आमच्याकडे माल राहणार नाही म्हणून असं आहे ना मित्रांनो, बघू इकडून तिकडून थोडाफार कापूस होता हा, हा. तो बी कालच्या पावसानं खराब झाला खराब झाला. मक्काची कणस तशीच आली पाणी दिले लगी तरुण राहिली मोड फुटले कणसाला मोलं फुटले. तर तुमचं म्हणणं आहे एकूण शेतकऱ्याचे सरकार एक तर भाव देत नाही सरकार बी नाही निसर्ग आणि निसर्ग एकूण शेतकऱ्याचे हा. लूट करू आला. तर मित्रांनो बघू शकता की शेतकरी होते आणि या शेतकऱ्यांनी यांची एक मुलाखत आपल्याला दिली आहे आणि कशा प्रकारे त्यांचे नुकसान झाले आणि बघू शकता की ते म्हणतात की आमची गोड काही दिवाळी होणार नाही, लगेच नाही होणार लगेच होणार नाही. असे भावात किती गोड होणारच नाही ना दिवाळी. तर आणि जे सरकार हे देत आहे अनुदान याद्या ते करत आहे किंवा दिवळीच्या अव्वल येणार होत्या हा हा अजून काहीच नाही दिवळी 2 दिवसावर आली तर दिवळी आता जवळ आली 2-4 दिवसावर आली. हा तर मग तुमचं म्हणणं आहे का काही निस्ती घोषणा केली काही याच्यात? घोषणाच केली ना अजून काहीच नाही ना बरं ते पैसे आले दिवळीच्या आत बाहेर बँका पत्र कधी काढायचे कधी करायचे असं होय असं म्हणणं आहे. ओके धन्यवाद.